नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण कृषी विभागामार्फत महा-डी-बी-टीद्वारे विविध योजनांचा लाभ घेत आहोत. तर यातील पॉवर विडर या योजनेसाठी महा-डी-बी-टीकडे फॉर्म भरणे चालू आहे. तरी आपण या योजनेसाठी फॉर्म कसा भरायचा आहे हे पाहणार आहोत. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, आपल्याला सर्वप्रथम क्रोम ब्राउझरमध्ये यायचे आहे व इथे सर्च बॉक्समध्ये महा-डी-बी-टी फार्मर असे सर्च करायचे आहे. यानंतर आपल्यासमोर एक नवीन डॅशबोर्ड ओपन होईल. तर इथे फर्स्ट वेबसाईट आहे ॲग्री लॉग इन, यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. तसेच या वेबसाईटची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देण्यात आली आहे. यानंतर आपल्याला थोडे खाली स्क्रोल करायचे आहे व यानंतर आपल्यासमोर एक अर्जदार येथे लॉग इन करा हा पर्याय येईल. वैयक्तिक शेतकरी लॉग इन करा. तर यामध्ये आपल्याला आपला शेतकरी आय डी प्रविष्ट करून घ्यायचा आहे. तसेच आपल्याकडे जर शेतकरी आय डी आपल्याला माहीत नसेल तर इथेच OTP पाठवा या खालील 1 नंबरची ओळ म्हणजेच तुमचा शेतकरी ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा. तर त्यांनी येथे क्लिक करा हे ओळ दिली आहे, यावर आपल्याला क्लिक करायचे आहे व आपल्याला शेतकरी आय डी तिथून मिळेल. तर आपल्याला इथे सर्वप्रथम आपला शेतकरी आय डी प्रविष्ट करायचा आहे. तर मी इथे आपला शेतकरी आय डी प्रविष्ट करून घेत आहे व यानंतर आपल्याला OTP पाठवा या बटनवर क्लिक करायचे आहे. वेबसाईट थोडी लोडला असल्यामुळे थोडा वेळही लागू शकतो. तर मी इथे आपला हा OTP एंटर करून घेत आहे. व यानंतर आपल्याला OTP तपासा या बटनवर क्लिक करायचे आहे. यानंतर आपल्यासमोर नवीन डॅशबोर्ड ओपन होईल. येथे आपल्याला आपली प्रोफाईल सक्सेसफुली आहे, 100% पूर्ण आहे असे दाखवत आहे, कारण मी माझी प्रोफाईल 100% पूर्ण करून घेतलेली आहे. आपली प्रोफाईल इथे 50% असल्यास आपण इथे खाली येऊन जात श्रेणी व अपंगत्व या पर्यायावर क्लिक करून आपली जात श्रेणी व अपंगत्व असल्यास होय किंवा नाही हे क्लिक करून आपली प्रोफाईल 100% पूर्ण करून घ्यावी. यानंतर मी परत वेबसाईटच्या वरती येत आहे. इथे आपल्याला 2 नंबरचा घटक म्हणजेच घटकासाठी अर्ज करा यावरती क्लिक करायचे आहे. तर मित्रांनो, आपल्यासमोर हा एक नवीन विंडो ओपन झाला आहे. याला आपल्याला थोडे वरती स्क्रोल करायचे आहे व यामधील पहिलाच घटक म्हणजे कृषी यांत्रिकीकरण हा आपल्याला दाखवत आहे. तर यासमोरील बाबी निवडा या पर्यायावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे व यानंतर आपल्यासमोर एक नवीन विंडो आता ओपन होणार आहे. तर आपण पाहत आहात की कृषी यांत्रिकीकरण हा घटक आपल्यासमोर ओपन झाला आहे. तर यामधील आपल्याला मुख्य घटक हा निवडायचा आहे व यामध्ये 2 उपघटक दाखवत आहेत. कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य व भाडेतत्त्वावरील सुविधा सेवा केंद्र. तर यामधील आपल्याला फर्स्ट घटक म्हणजेच कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे व त्याच समोरील तपशील हा पर्याय आपल्याला क्लिक करायचा आहे. आता हा तपशील पर्याय ओपन झाला आहे. तर यामधील आपल्याला खाली स्क्रोल करायचे आहे व सर्वात लास्टचा ऑप्शन म्हणजे स्वयंचलित अवजारे यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे. यानंतर आपल्यासमोरील व्हील ड्राईव्ह प्रकार व HP श्रेणी ही डॅश होणार आहे. तर आपल्याला त्यासमोरील पर्याय म्हणजेच यंत्रसामग्री अवजारे आणि उपकरणे यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे. तर यामधील आपल्याला पहिलाच घटक म्हणजे आंतरमशागत अवजारे यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे. यानंतर आपल्याला मशीनचा प्रकार या बाबीवर आपल्याला क्लिक करायचे आहे व इथे आपल्या HP श्रेणीनुसार आपल्याला जो पॉवर विडर HP समजा आपल्याला 2 HP पेक्षा कमी घ्यायचा असेल तर 1 नंबरचा पर्याय आहे. आपल्याला पॉवर विडर 2 HP पेक्षा जास्त इंजिनचा घ्यायचा असेल तर 2 नंबरचा पर्याय आहे व आपल्याला पॉवर विडर हा 5 HP पेक्षा जास्त
व 35 bhp पर्यंत घ्यायचा असेल तर हा आपल्याला 3 नंबरचा ऑप्शन आहे, यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे. यानंतर आपल्या समोर खाली एक डिक्लेरेशन दिसत आहे की मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र अवजाराची खरेदी करणार नाही. पूर्वसंमतीशिवाय खरेदी केल्यास मी अनुदानास पात्र राहणार नाही याची मला जाणीव आहे. तर या डिक्लेरेशन बॉक्समध्ये आपल्याला टिक करून घ्यायचे आहे व खाली आपल्याला बाब जतन करा हा ऑप्शन दाखवत आहे, या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे. तर आपण पुन्हा मेनू बटनावर जाणार आहोत. यानंतर आता आपल्याला खाली अर्ज सादर करा हा ऑप्शन दाखवत आहे, यावर क्लिक करायचे आहे. यानंतर आपल्यासमोर परत एक विंडो आला आहे. आपण आपल्या पसंतीच्या सर्व बाबी निवडल्याची खातरजमा करा. अर्जात आणखी काही बाबीचा समावेश करायचा असल्यास मेनूवर जा आणि अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करून अर्ज सादर करा. तर या पॉपअपला आपल्याला ओके करायचे आहे. यानंतर आपल्याला खाली आपला अर्ज पहा या बटनावर क्लिक करायचे आहे व आपल्याला आपल्यासमोर आपले विविध यामागील केलेले अर्ज दिसून येतील. आणि या खाली आता आपल्याला एक टिप देण्यात आली, योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेचे सर्व अटी शर्ती आम्हाला लागू राहतील. या डिक्लेरेशनवर आपल्याला टिक करायचे आहे व अर्ज सादर करा या बटनवर क्लिक करायचे आहे. आता काही जणांना इथे मेक पेमेंट ही दाखवेल, कारण की मेक पेमेंट त्यांनाच दाखवेल जे प्रथम या वेबसाईटवर आले आहेत. तर मेक पेमेंट दाखवले तर आपल्याला मेक पेमेंटवर क्लिक करून आपले 23 रुपये 60 पैशाचे पेमेंट करून घ्यायचे आहे व आपला अर्ज सादर होईल. आणि ज्यांचे पेमेंट झाले आहे त्यांना इथे दाखवल्याप्रमाणे अर्ज सादर करा असा पर्याय दाखवेल. तर आपल्याला अर्ज सादर करा या पर्यायावर क्लिक करायचे आहे व यानंतर आपल्यासमोर एक पॉपअप येईल, आपला अर्ज सादर झाला आहे. अशाच नवीन माहितीसाठी आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.